आपल्यासोबत डॉक्टर विखे पाटील आहेत. दादा, यंदा टायगर खतरनाक रणकारी मारली, राहत्यात खतरनाक लीड घेतला. आतापर्यंत विखे पाटील परिवारानं असं सांगितलं, नामदार साहेब बोलले की अभूतपूर्व हा विजय या ठिकाणी. काय सांगायला लागेल? नाही, मला असं वाटतं की राहता शहराच्या जनतेने हे जे काही राजकारण वारंवार व्हायचं, ब्लॅकमेलिंग, दबाव तंत्र, कुरघोड्या आणि अपक्षांचं ब्लॅकमेलिंग, हे एकदा तोडायचं होतं. आणि म्हणून राहत्या शहराच्या जनतेने, प्रत्येक धर्माच्या, विशेषतः प्रत्येक धर्माच्या माणसाने आज कमळ दाबलं. हे आम्ही शिर्डीमध्ये, राहत्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही लोक म्हणतात असं होतंही, फराविक इथं मतदान पडू शकत नाही, मतपेट्या उघडा, सगळीकडे कमळ दाबलेलं दिसेल. हा विजय या राहत्या शहराच्या सर्वसामान्य नागरिकांचा आहे, सर्वसामान्य मतदारांचा आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष हे बदलत राहतात, पण मतदार हा कायम राहतो. आणि म्हणून मतदार राजाने आज जो निर्णय दिला, एक फार मोठी जबाबदारी राहत्याची आहे. आणि जो विकास कामं अनेक वर्षापासून झालेलेच आहेत, पण विशेषतः जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजित पवार साहेब आणि विशेषतः या मतदारसंघाचे लाडके नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे कामं झाले, कालव्याचे कामं सुरू झाले, पोलीस स्टेशनचं काम, गोदावरी कालव्या ऑफिसचं काम, कॉन्क्रिटीकरण, असे असंख्य कामं आहेत. आणि हायमासनी चमत्कार करून टाकला की सोलर हायमास प्रत्येक वाड्या वस्त्र आम्ही देऊ शकलो. तर मला असं वाटतं की हे मताधिक्य फार मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी उद्यापासून, ठीक आहे, आज मिरवणूक झाली, लोक म्हणजे मजा करतात, त्यांना करू द्या. त्यांना माहित नाही की मी त्यांना किती शिक्षा देणार आहे, पळायला लावायची. आज त्याचा आनंद होऊ द्या, पण उद्यापासून सगळ्यांची क्लास लागणार आहे. कारण की हे एवढं मोठं मताधिक्य, हे जनतेचा विश्वास पडू नये यासाठी आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे प्रयत्न करत राहतील. 2 दिवसानंतर नव्या वर्षी कामाला आपण सुरुवात करू. 4-5 दिवस आता जाऊ देऊ, पण वीरभद्र महाराजाच्या कृपेने हे जे यश आम्हाला मिळालं, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की नेहमी लोक म्हणतात की सुजय विखे आक्रमक आहे, सुजय विखे स्पष्ट बोलतात, सुजय विखे असं बोलतात. आणि मी नेहमी हेच म्हणतो की आज राहता आणि शिर्डीच्या दोन्हीही भागातल्या आमच्या नागरिकांनी सिद्ध केलं की कडू बोलणारा माणूस कोणाच्याच, गोड बोलणारा माणूस कोणाच्याच कामाचा नाही, कडू बोलणारा माणूसच काम करू शकतो. हे आमच्या या तालुक्यामध्ये सिद्ध झालेलं आहे. कारण की खोटं बोलणं आपल्या स्वभावात नाही. आपण खरं बोललो, जनतेमध्ये गेलो, पूर्ण आक्रमक भूमिका आपण मांडली. आणि विशेषतः मला आनंद हा झाला राहत्याचा की आता यापुढे अपक्षांचा बाजार हा बंद होईल आणि विकासाला सुरुवात होईल.